इयत्ता 7वी, विषय नागरिक शास्त्र, पाठ 2, संविधानाची उद्देशिका. मित्रांनो, पुढे जाण्याअगोदर आपण मागील पाठात काय शिकलो याची उजळणी करूया. मागील पाठात आपण काय शिकलो ते पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या भारतीय संविधानाची निर्मिती संविधान सभेने केली आहे आणि या संविधानामुळेच आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात हे आपण समजून घेतले आहे. मुलांनो, संविधान म्हणजे काय ते पाहिल्यावर आता आपण उद्देशिकेचा अर्थ काय ते समजून घेणार आहोत. सर्व मुलांना उद्देशिका माहीत असावी असे सरकारचे धोरण असल्यामुळेच सर्व शाळांमधील पाठ्यपुस्तकातील पहिल्या पानावर उद्देशिका दिलेली असते. त्यामुळे तुम्हाला उद्देशिका तर पाठ असणारच, पण त्याचा सखोल अर्थ आपण या पाठात पाहणार आहोत. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही उद्दिष्टे, हेतू असतात. ती उद्दिष्टे आणि हेतू काय आहेत, कायद्याची गरज का आहे, या गोष्टी प्रथम सर्वांसमोर स्पष्ट कराव्या लागतात. त्यानंतर कायद्यातील इतर तरतुदी केल्या जातात. ती उद्दिष्टे, हेतू, कायद्यातील तरतुदी यांची थोडक्यात आणि सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. ही प्रस्तावना म्हणजे आपल्या संविधानाचा प्राणच आहे असे आपण म्हणू शकतो, कारण त्यातील प्रत्येक शब्दाला सखोल अर्थ आहे. संविधानाच्या प्रस्तावनेलाच संविधानाचे प्रास्ताविक, संविधानाचा सरनामा किंवा संविधानाची उद्देशिका असे म्हणतात. मुलांनो, चला आपण संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करूयात. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. हे संविधान जणू भारतीय नागरिकांनी स्वतः तयार करून स्वतःस अर्पण केले आहे. यातील प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे. आम्ही सर्वजण एक आहोत. तसेच भारत हे राष्ट्र आहे व भारतीय लोकांना काय मिळवायचे आहे हे या उद्देशिकेत स्पष्ट केले आहे. तसेच भारतीय नागरिक भारताला एक सार्वभौम राष्ट्र बनवू पाहत आहेत, परंतु ते करत असताना श्रद्धा, उपासना, न्याय या गोष्टींना कुठेही तडा जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली गेली आहे. उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारतीय लोक या शब्दांनी होते. भारतीय लोक भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनविण्याचा निर्धार या ओळीतून व्यक्त करतात. या सर्व शब्दांचा अर्थ नक्की काय आहे तेच आपण पुढे पाहणार आहोत. सार्वभौम राज्य म्हणजेच सर्वोच्च सत्ता. आपण नेहमी सार्वभौम हा शब्द ऐकतो. भारतावर बराच काळ मुघल, ब्रिटिश यांसारख्या लोकांनी राज्य केले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक या लोकांनी अथक प्रयत्न केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आपला देश स्वतंत्र झाल्यामुळे आपल्या देशात योग्य ते कायदे करण्यास आपण मुक्त झालो. देश इतर कोणत्याही राजवटीखाली नसणे, परकीय नियंत्रणाखाली नसणे म्हणजे सार्वभौमत्व होय. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सर्वश्रेष्ठ सत्ता ही जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देते व त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमधून तयार झालेल्या शासन संस्थेला देशातील कायदे करण्याचा अधिकार असतो. समाजवादी राज्य.
समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असतो. देशातील संपत्तीचे काही लोकांच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी समाजवादी राज्यात घेतली जाते. म्हणजे सर्व संपत्ती व सत्ता कोणा एका व्यक्तीकडे किंवा गटाकडे नसून ती समान वाटली जाते. म्हणूनच भारतीय संविधानाने लोकशाही समाजवादी राज्याच्या कल्पनेचा स्वीकार केलाय. म्हणूनच भारतात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये शासनाकडून सहाय्य केले जाते आणि त्यांना संधीची समानता उपलब्ध करून दिली जाते. धर्मनिरपेक्ष राज्य. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे असे सांगण्यात आले आहे. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे जिथे कोणत्याही एका धर्माला जास्त महत्त्व दिले जात नाही, तर सर्व धर्म समान असतात. सर्व नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करता येते. कोणताही धर्म उच्च किंवा नीच नाही. भारत हा सर्वात जास्त विविधता असणारा देश आहे. विविध धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये जेवढे धर्म असतात त्यातील प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य असते. मुलांनो, संविधानाने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. म्हणून आपण त्याचा अमर्याद किंवा हवा तसा वापर करू शकत नाही. आपण आपले सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण यांचा विचार करणे आवश्यक असते. कायद्याने ते बंधनकारक असते. लोकशाही राज्य. उद्देशिकेतील इतर संज्ञांचा अर्थ आपण इथे समजून घेणार आहोत. त्यातील पुढील संज्ञा म्हणजे लोकशाही राज्य होय. लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता ही फक्त लोकांच्या हाती असते. सरकारला लोकांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक असे निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, 14 वर्षांखालील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे असे निर्णय रोज लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते. म्हणून ठराविक काळानंतर मतदान किंवा निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुकात लोक आपले प्रतिनिधी मत देऊन निवडून देतात. हे निवडलेले प्रतिनिधी संसद व कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात आणि संविधानाने नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार लोकांच्या व देशाच्या हिताचे निर्णय घेतात. थोडक्यात लोकशाही राज्य म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांतर्फे चालवलेले राज्य असे आपण म्हणू शकतो. म्हणूनच लोकशाहीत मतदार हा राजा असतो. गणराज्य. उद्देशिकेतील पुढची महत्त्वाची संज्ञा म्हणजे गणराज्य. गण या शब्दाचा अर्थ आहे लोक. गणराज्य म्हणजे लोकांचे राज्य. आपल्या देशात सार्वजनिक पदे, उदाहरणार्थ राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांसारखी पदे ही लोकांकडून निवडून आलेल्या व ठराविक पात्रता असणाऱ्या लोकांनाच मिळतात. कोणतेही सार्वजनिक पद हे वंशपरंपरेने मिळवता येत नाही. राजेशाहीत, राजसत्ताक पद्धतीत ही पदे वंशपरंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तींकडे जातात. म्हणजे राजाचा मुलगा राजा होतो. जसे शिवाजी महाराजांनंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज हे राजे झाले, तसे लोकशाहीमध्ये नसते. पंतप्रधानाचा मुलगा पंतप्रधान होत नाही. त्याला आपली योग्यता, पात्रता सिद्ध करावी लागते. लोकांनी स्वतःचा प्रतिनिधी म्हणून त्याला निवडून द्यावे लागते. त्याने विशिष्ट वयाची पात्रता जी त्या पदासाठी योग्य आहे ती म्हणजे 21 वर्षे, 25 वर्षे, 35 वर्षे अशी पूर्ण करावी लागते. तसेच तो भारतीय नागरिक असणे गरजेचे असते. उद्देशिकेची मूल्ये. उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता या 3 मूल्यांची हमी दिली आहे. त्यानुसार कायदे करण्याची हमी दिली आहे. तर आता आपण या मूल्यांचा अर्थ समजून घेऊयात. न्याय. कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्याच्यावरील अन्याय दूर करून त्याला आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. सर्वांचेच कल्याण होईल अशा दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. मुलांनो, हे न्याय देवतेचे प्रतीक पहा. तिच्या हातात तराजू आहे. त्याची दोनही बाजूची पारडी समान आहेत. या गोष्टीचा अर्थ म्हणजे कायद्यासमोर सर्व लोक समान आहेत. परंतु न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे.
कारण ती कोणामध्येही भेदभाव न करता न्याय करू इच्छिते आहे. आपल्या उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत. न्यायाचे प्रकार: सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय. सामाजिक न्याय: व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान, लिंग यावरून भेदभाव केला जात नाही. सर्वांचा दर्जा माणूस म्हणून समान असतो. आर्थिक न्याय: भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे व दारिद्र्यामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करायची असेल तर कुटुंबातील व्यक्तींचे पालनपोषण होणे आवश्यक असते. त्यासाठी उपजीविकेचे साधन मिळविण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. आपल्या संविधानाने प्रत्येकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे. प्रत्येकजण आपापल्या पात्रतेप्रमाणे उपजीविकेचे साधन शोधू शकतो. राजकीय न्याय: भारतीय संविधानात राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांचा समान हक्क असावा यासाठी प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. या पद्धतीत कोणत्याही व्यक्तीचे शिक्षण, जात, धर्म, संपत्ती लक्षात घेतली जात नाही. वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या आणि भारतीय नागरिक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मतदान करता येते. पूर्वीच्या काळी इंग्लंडमध्ये मतदानाचा हक्क केवळ श्रीमंतांनाच असे. तसेच युरोपात अनेक वर्षे स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता. भारतीय संविधानाने मतदार होण्यासाठी फक्त वयाची अट ठेवली आहे. स्वातंत्र्य: उद्देशिकेतील दुसरे तत्व म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर जाचक, अयोग्य निर्बंध नसणे. लोकांच्या क्षमतांचा विकास होण्यास पोषक वातावरण असणे म्हणजे स्वातंत्र्य होय. लोकशाहीत लोकांना आपल्या गुणांचा विकास करण्याचे स्वातंत्र्य असते. प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे व्यवसाय किंवा धंदा करू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास होतो. स्वातंत्र्यामुळे लोकशाही प्रगल्भ होते. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती म्हणजे आपले मत मांडणे. स्वातंत्र्यामुळे प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळतो. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. लोकांतील सहकार्य वाढते. एकोपा वाढतो. एखादी समस्या कशी सोडवता येईल याची माहिती त्यांना मिळते. समस्येच्या सर्व बाजू समजून घेता येतात. श्रद्धा, समजुती व उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. आपापल्या धर्माच्या शिकवणुकीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य भारतीयांना आहे. प्रत्येकजण आपल्या धर्मानुसार आपले सण, उत्सव साजरे करू शकतो. भारतीय घटनेने प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती, आचार, उच्चार, विहार, धार्मिक उपासना याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु लक्षात ठेवा, स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसे वागणे नव्हे, तर जबाबदारीने वागणे होय. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य योग्य पद्धतीत नाही वापरले, त्याचा गैरफायदा घेतला तर देशात अराजकता माजण्यास वेळ लागणार नाही. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण योग्य वापर करून स्वतःचा विकास साधणे महत्त्वाचे आहे. समता: उद्देशिकेचे तिसरे तत्व म्हणजे समता. उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा व संधीच्या समानतेची हमी दिली आहे. संधीची समानता म्हणजे विकासाची संधी सर्वांना समान प्राप्त होईल. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणातील इतर संधी प्राप्त करून देताना जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना समान वागणूक दिली जाईल, कारण घटनेपुढे सर्वजण समान दर्जाचे असतील. उद्देशिकेचे उद्दिष्ट: बंधुता. संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्वाचा उल्लेख केला आहे. ते म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट. संविधानकारकांना असे वाटत होते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची
आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होत नाही तोपर्यंत कितीही कायदे केले तरी ते व्यर्थच जाणार. म्हणूनच बंधुत्वाची निर्मिती हे उद्दिष्ट त्यांनी उद्देशिकेत समाविष्ट केले होते. बंधुत्वाची भावना म्हणजे देशातील सर्व नागरिकांमध्ये परस्परांबद्दल सहानुभूती असणे, प्रेम असणे, तसेच बंधुभाव म्हणजे एकमेकांच्या समस्येबद्दल संवेदनशील असणे, प्रसंगी एकमेकांना मदत करणे. बंधुभावाची हमी देतानाच उद्देशिकेत व्यक्तीला प्रतिष्ठा मिळवून देण्याची हमी देण्यात आली आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून एक प्रतिष्ठा असते, सन्मान असतो, तो त्याला मिळाला पाहिजे. तिथे त्याची जात, धर्म, वंश, लिंग, भाषा या गोष्टी आड येता कामा नये. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. जर प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा आदर केला, तिच्या स्वातंत्र्याचा, हक्काचा सन्मान केला, तर आपोआपच व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभावही सहज वाढीस लागेल. न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, व्यक्तिप्रतिष्ठा यावर आधारलेल्या नव्या समाजाची निर्मिती होईल. पण जर आपल्याला सन्मान हवा असेल तर आपण दुसऱ्याला सन्मान देणे महत्त्वाचे असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःच अर्पण केले आहे असा उल्लेख उद्देशिकेच्या शेवटी करण्यात आला आहे. त्यांच्यावर हे कोणी लादलेले नाही. ही किती अभिमानास्पद गोष्ट आहे.